एप्स्टीन फाईलमुळे सरेंडर झालेलं देशाचं प्रधानमंत्री यांच्यामुळे आज पूर्ण देश गॅस, डिझेल, पेट्रोल यांचा तुटवडा जाणवला। आपल्याला लक्षात असेल की ज्या हॉस्टेलमध्ये राहणारे मुलं मुली ते सुद्धा आता जेवणाचं त्यांना तुटवडा पडला, म्हणून ते आता हे सगळं सोडून आपल्या गावाला वापस निघालेली अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे। अनेक हॉटेल्स बंद झालेत, घरगुती गॅस व्यवस्था बंद व्हायला सुरुवात झाली, लोक लाईनमध्ये लागायला लागलेत। पण राज्याचं सरकार आणि केंद्राचं सरकार या सगळ्या परिस्थितीमध्ये जे सरेंडर झालेलं आहे अमेरिकेला, इस्रायलला जे सरेंडर झालेलं आहे, त्याच्यामुळे एप्स्टीन फाईलचा परिणाम, यांच्या पापाचा परिणाम हा आता सामान्य लोकांना भोगावा लागत आहे। मुंबई शहरातले अर्ध्यापेक्षा जास्त हॉटेल आता बंद झालेत। कामगार सुद्धा त्या ठिकाणी जे काम करणारे होते त्यांच्यावरही उपासमारीची पाळी आली आणि सरकार अजूनही झोपलेलं आहे, निद्रावस्थेत आहे। आणि म्हणून सरेंडर दे सरेंडर या पद्धतीची भूमिका घेऊन हे काँग्रेसचं आंदोलन आहे। आणि आजही हे सरकार दुरुस्त झालं नाही। यांनी हातपाय पळायचे आहेत त्यांनी पळाव्यात, कारण की हे एप्स्टीन फाईलच्या परिणामामुळे, यांच्या पापामुळे जनतेला या पद्धतीचं वाऱ्यावर सोडता येणार नाही, ही भूमिका आमची आहे। आणि म्हणून आज ह्या सरेंडरला आम्ही घेऊन इथं आलो, सरेंडर द्यावे ही भूमिका आमची आहे। पोषण आहारासाठी सुद्धा सिलेंडर मिळत नाही आणि त्याच्यामुळे अडचणी विद्यार्थ्यांना आणि त्या शिक्षकांना येतात। मी या निमित्तानं आम्ही एक वस्तुस्थिती सरकारच्या समोर मांडण्याचा तुमच्या माध्यमातून प्रयत्न करतो आहे। राज्यातलं सरकार असो की केंद्रातलं सरकार असो, सबसेल खोटं बोलते आहे। त्यांना लोकांच्या पोटापाण्याची काळजी नाही। सामान्य लोक, मध्यमवर्गीय लोकांचे मुलं मुली शिकायला जे शहरात आलीत त्या ठिकाणी आता जेवणाची व्यवस्था नाही, म्हणून त्यांना गावाकडे जावं लागतं आहे। आणि मग हे सगळं चालत असताना सगळं हे असं दाखवण्याचा जो सरकार प्रयत्न करतोय आणि जनतेच्या त्रासाकडे सरकार मुद्दाम करते आहे, हा त्याचा प्रयत्न त्यांचा आहे। आणि म्हणून त्यांना आम्ही या सरेंडर व्यवस्था जी अमेरिकेला सरेंडर झाली एप्स्टीन फाईलमुळे, जे केंद्रातलं सरकार, देशाचे प्रधानमंत्री, ते आम्ही सिम्बॉलिक इथं दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आणि लोकांच्या भावना, या लोकांच्या भावना आहेत, या आमच्या नाही, या लोकांच्या भावना आम्ही सरकारच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो। विधानसभेतही आज आम्ही या विषयावरची चर्चा सरकारकडून मागणार आहे। सरकार अजूनही निवेदन करायला तयार नाही आहे। जेव्हापासून इराण, इस्रायल आणि अमेरिकेचं युद्ध सुरू झालं त्यापासून आम्ही विधानसभेत हा सातत्यानं प्रश्न आम्ही मांडतो आहे, पण सरकार अजूनही निवेदन करत नाही। म्हणजे सरकार हे लपवते आहे, वस्तुस्थिती लपवते आहे, हा त्याच्यातला बंद करावी लागेल जर अशी स्थिती जर राहिली तर सगळंच बंद होणार। कारण की उद्या डिझेल पेट्रोल संपलं, कारण की आता गॅसचा तुटवडा आला, तर डिझेल पेट्रोलचा तुटवडा आला तर जे वाहतूक होणार आहे ते सगळं थांबणार आहे। त्याच्यामुळे मोठे जे शहर आहेत, जसं जेवढी शहरं या शहरात खाली होणार आहेत, कारण की इथं खायला पण राहणार नाही। जसं आज दुबईची परिस्थिती झाली, ती परिस्थिती मुंबईसारख्या मोठ्या शहरांची आज देशपातळीवर सगळीकडे होणार आहे।